पुणे जिल्ह्यातील चाकण MIDC मधील लघु उद्योजकांनी कंपन्यांचं स्थलांतर करण्याचा इशारा दिला आणि सरकार खडबडून जागं झालं। आता चाकण नंतर अशी स्थिती पुण्यातल्या हिंजवडीत निर्माण झाली। हिंजवडीची ओळख IT हब अशी, पण प्रत्यक्षात इथे अभूतपूर्व खड्डे, रस्त्यांची दुर्दशा आणि अपघातांची मालिका। गेल्या 1.5 वर्षात इथे 37 जणांचे बळी गेले। इथल्या 800 कंपन्या आणि 5 लाख IT अभियंते 30,000 कोटींचा कर भरतात, पण त्यांच्या पदरी दुर्दशा चालली आहे। इथल्या समस्यांचा आढावा घेणारा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नाझीम मुल्लाकडून। विप्रो, इन्फोसिस, कॉग्निझंट अशा नामांकित कंपन्यामुळे हिंजवडीला जगातल्या IT हब इंडस्ट्रीमध्ये एक मानाचं स्थान मिळालंय। मात्र याच हिंजवडीतले IT अभियंते चांगलेच संतापलेत। इथं होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी, खड्डे, रस्त्यांची दुर्दशा, त्यातून होणारे अपघात यामुळं हे IT अभियंते पुरते हैराण झालेले आहेत। IT हब हिंजवडी ही 3 फेजमध्ये विस्तारलेली आहे। 800 कंपन्या आहेत, 5 लाख कर्मचारी इथं रोज ये जा करतात। मात्र ते या वाहतूक कोंडीतच जास्त वेळ अडकलेले असतात। या सीमेवरतीच प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी नेहमी होत असते आणि 30,000 कोटी रुपयांचं कर भरणाऱ्या या IT अभियंत्यांची अवस्था या वाहतूक कोंडीत कशी होत असेल, हे काय रोजच दिसतंय। रोजच दिसतंय। म्हणजे माणूस सकाळी 7 वाजता एखादा IT इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा सिनियर मॅनेजमेंट पण जात असतात। त्यांना किती लवकर पोहोचेल याची खात्री नसते आणि मग त्यामुळे काय होतं, प्रोडक्टिव्हिटी, कामावरचं लक्ष हे व्यवस्थित लागत नाही। त्यामुळे खूप आणि जवळजवळ क्रोमा सर्कल असो, विप्रो सर्कल असो, तिकडे बॉटलनेक भरपूर आहेत, कारण का अरुंद रस्ते होत जातात आणि लोक रॉंग साईडनी पण येत असतात। त्यामुळे फार लोकांची मानसिकता फार बिघडते। मी मागच्या 10 वर्षापासून हिंजवडी IT पार्कमध्ये जॉब करतो। आम्ही सर्वजण या IT पार्कमध्ये या वेगवेगळ्या रस्त्यांनी जातो। सगळीकडे तुम्हाला नेहमी कोंडी मिळेल। घरातून निघाल्यानंतर आपण ऑफिसला कधी पोहोचू हे आजपर्यंत आम्हाला प्रेडिक्ट करता आलेलं नाहीये। जगाच्या नकाशावर IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत जाणारा हा रस्ता आहे। ही दृश्य पाहून तुम्हालाही लाज वाटलीच असेल, परंतु आपल्या प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे आणि परिणामी हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अशाच या चिखलामध्ये माखलेला आणि त्यातच गुदमरून गेलेला आहे। 19 जुलै 2025ला ABP माझानं याच ठिकाणी येऊन हा रिपोर्ट सुद्धा केलेला होता। 1 इंच रोड सुद्धा या ठिकाणी तेव्हापासून झालेला नाहीये। ते माझ्या मागं जो रस्ता आहे तिथं दुहेरी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे। तिथंच गेल्या आठवड्यामध्ये एका 11 वर्षीय मुलाचा खड्ड्यातून पडून दुचाकी स्लिप झाली आणि एक अवजड वाहन त्याच्या डोक्यावरून गेलं, त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला। वाहतूक कोंडी, खड्डे, त्यातून होणारे अपघात याला तोडगा म्हणून पुणे मेट्रो या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। मात्र गेली 1.5 वर्ष झालं ही पुणे मेट्रो केवळ तारीख पे तारीख मध्येच अडकलेली आहे। प्रत्यक्षात ती ट्रॅकवरती काही धावत नाहीये। आता जरी रस्ताच दिसतोय, कारण फुटपाथची कुठे सोय केलेली नाहीये। चालणाऱ्यांसाठी महत्त्व दिलं जात नाही आपल्या देशामध्ये। त्यामुळे काय होतं की जेव्हा माणूस किंवा पादचारी जेव्हा रस्त्यावर जातात तर ॲक्सिडेंट होण्याचे फार जास्त चान्स असतात आणि त्याला तो ट्रॅफिकमधनं पायवाट काढून तो मग दमचाक करून तो आपल्या कंपनीत पोहोचतो। माझ्या सरकारला एक विनंती आहे की जेव्हा तुम्ही मेट्रो करताय तेव्हा फुटपाथ आणि लोकांना चालण्यासाठी किंवा जिथं पार्किंग करायला पाहिजे ते पार्किंगसाठी योग्य ती जागा त्यांनी अरेंज करायला पाहिजे। विप्रो कंपनीच्या समोर मी आत्ता उभा आहे आणि इथं विप्रो कंपनीच्या थोडंच लगतचं म्हणजे 100 मीटर अंतर सुद्धा नाहीये, कचऱ्याचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे। हे गटार आहे, किती दुर्गंधी पसरली असेल याचा विचार तुम्ही या दृश्यातून करू शकता।
इधर इतने होटल हैं, इतने इधर रहने के लिए अभी घर बन चुके हैं। कचरे का, वेस्ट मैनेजमेंट का कोई प्रावधान नहीं है। ग्राम पंचायत करेगा, MIDC करेगा, कोई क्लैरिटी नहीं है। पीछे इधर बड़े बड़े सोसाइटीज़ बने हैं, आप उधर रोड पे जाके देखिए, उसके सामने इतना कचरा पड़ा है। यहाँ से पूरा लाइफ रिपब्लिक तक आप रोड पे जाइए, कचरा का ढेर आपको सब जगह मिलेगा। हे तुम्हाला संपूर्ण फेज 1, फेज 2, फेज 3 असे 100 स्पॉट तुम्हाला मिळतील की जिथे ही अवस्था तुम्हाला दिसेल. आणि दुर्दैव मोठं हे आहे की हे जे तुम्हाला पाणी दिसतंय हे पाणी असंच वाहत मुळा नदीला जाता येते आणि तेच पाणी ब्लू सारख्या सोसायट्या पाणी उचलून फिल्टर करून पितायत. चाकण MIDCतल्या 20 लघुउद्योजकांनी कंपन्या बंद करत असल्याचं जाहीर केलं आणि सरकार अक्षरशः खडबडून जागं झालं. चाकण MIDCचा दौरा करण्याची वेळ सुद्धा मंत्र्यांवरती आली. मग आता हिंजवडीतल्या कंपन्यांनी सुद्धा हाच पवित्रा घेण्याची वाट सरकार पाहतंय का? कॅमेरामॅन शैलेश जाधव सह नाजिम मुल्ला, ABP माझा, ITF हिंजवडी, पुणे.